साहेब नमस्कार. साहेब नमस्कार जी, नमस्कार. बरं तुमचा परिचय सांगा बरं. माझं नाव प्रभाकर रघुनाथजी रानडे, हां राहणार धापेवाडा, हां. तहसील कडमेश्वर, जिल्हा नागपूर. अच्छा अच्छा, तुम्ही दापेवाडले राहता. धापेवाडा. अच्छा. आणि ह्या संत्र केव्हा लावला आहे तुम्ही? मी मागच्या वर्षी जुलै महिन्यामध्ये लायची लागवड केली. मी अच्छा, जुलैमध्ये लागवड केली. जुलैमध्ये लागवड केली. 2019. 2019. हां. आणि मग आमचं जे TS आर्गो ऑर्गॅनिक प्रायव्हेट लिमिटेड हो नागपूरच्या कंपनीचं तुम्ही उपजाऊवर्धक वापरलं म्हणते इथे. हो, हे ढोले साहेब आले होते आमच्या इकडे. अच्छा. त्यांनी सांगितलं का तुम्ही हे उपजाऊवर्धक तुमच्या कंपनीचं टाकून पाहा. हां, TSI आर्गो. तर मी ते पहिले 25-25 ग्रॅम टाकलं अच्छा आणि नंतर 25-25 ग्रॅम टाकलं. अच्छा, 2 वेळा टाका. हा, 3-3 महिन्याच्या फरकाने. हां हां तेव्हापासून माझ्या झाडाची ग्रोथ जी आहे, हां मी बाकी झाडं पाहिले हां माझ्या बरोबर लावलेले, पण त्यांच्या झाडातनं माझ्या झाडामध्ये थोडा फरक वाटू राहिला. थोडा म्हणजे चांगलाच फरक वाटू राहिला हां. त्यांची ग्रोथ. आता हे झाड माझं कमसे कम 1 वर्ष 3 महिन्याचं आहे. हे माणसाच्या वर गेलेलं झाड आहे. हो. बाकी दुसरे जे झाडं पाहिले मी, ते झाडं एवढे पण हे जे मला उपजाऊ जे आहे हे खूप चांगलं वाटलं. बरं, याला फुटवे खूप निघले, थोडे हो. दाखवा बरं फुटवे. हे याला शेतकरी बंधूंना. हे जे जे आहे हां हे याला बाकीच्याला असा सिंगल वाढत गेलं, हो. त्याला इतके फुटके फुटले आहे हां. का एकदम मशीनची ग्रोथ घेऊन आलं झाड. अच्छा, म्हणजे जमिनीच्या 1 फुटापासूनच याचे फुटवे चालू झाले. जमिनीच्या 1 फुटापासून. अच्छा अच्छा. आणि आता आपल्या कंपनीला कसं एक यॅम्प्रो पण आहे, हो, बायोकाट आहे, याम्प्रो आणि बायकॉट. हा, आणि एक नो एंट्री आहे. हे कसं काय टाकायचं? हे स्प्रे मध्ये घ्यायला लागतं. हे स्प्रे मध्ये घ्यायचं का? हा हा. अच्छा, ठीक आहे. तुम्ही आता- शेतकरी बंधूंना तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा, कारण कोणी विचारू शकते. 90 49 93 90 49 83 73 26 90 49 83 73 26. 73 26. हो. काही शेतकरी बंधूंना तुम्हाला काय वाटते की संत्र्याच्या झाडासाठी यांनी वापरायला पाहिजे? हो, मी तर म्हणतो बा, मी आता या कोबीला हे उपजाऊ दिलं. हे कोबीची म्हणजे जे झाड आहे, पानाच्या साईज. पानाचा साईज वगैरे चांगला वाटून राहिला. म्हणजे या उपजाऊ म्हणजे मला थोडं. आणि आता मी मिरची लागवड केली आहे. अच्छा. मी त्याच्यामध्ये उपजाऊ वापरणार, कारण का मला या संत्रा झाडावरून आणि कोबीवरून थोडा चांगला अनुभव आलेला आहे. त्याच्यामुळे मी आता मिरचीची लागवड केली आहे मी त्या बाजूला. तर त्या ठिकाणी मी उपजाऊ टाकणार 8-10 दिवसामध्ये. अच्छा अच्छा, धन्यवाद.